नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती। आपण आज बघणार आहोत पाठ क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत। त्यातील मागील तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं अग्रहक्क भागांचे प्रकार व तसेच संचयी मिळकत आणि त्याचा अर्थ आणि तसेच फरक ओळखा। या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत कर्जाऊ भांडवल आणि कर्जाऊ भांडवलाचे महत्त्व, त्याचा अर्थ तसेच त्याची वैशिष्ट्ये आणि प्रकार। तर आपण पाहूया पीपीटीच्या सहाय्याने। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत कर्जाऊ भांडवलाचे स्रोत। कर्जाऊ भांडवलाचा महत्त्वाचा स्रोत आहे। कर्जाऊ भांडवल म्हणजे काय? प्रथमतः कर्जाऊ भांडवल का घेतले जाते? प्रथम म्हणजे कंपनीच्या सर्व व्यावसायिक कार्यासाठी मालकीचे भांडवल पुरेसे नसते। मालकीचे भांडवल म्हणजे कोणते? तर भाग भांडवल आणि संचयी मिळकत। सर भाग भांडवल हे पुरेसे नसल्या कारणामुळे कंपनीला कर्जाऊ भांडवल सुद्धा उभारावे लागते। कर्जाऊ भांडवल म्हणजेच काय की जे भांडवल काही काळानंतर किंवा काही कालावधीनंतर परत करावे लागते त्यालाच म्हणतात कर्जाऊ भांडवल। कर्जाऊ भांडवल ज्याकडून मिळवले जाते त्यांनाच म्हणतात धनको। कर्जाऊ भांडवलावर कंपनीला निश्चित दराने व्याज द्यावे लागते। तसेच कर्जाऊ भांडवल हितावह असते। कर्जाऊ भांडवला अजून एक नाव आहे, त्यालाच म्हणतात अतिरिक्त भांडवल किंवा पूरक भांडवल। पूरक का? तर मालकीच्या भांडवलाबरोबर हे भांडवल सुद्धा उभारले जाते, त्याला पूरक आहे म्हणूनच याला पूरक भांडवल किंवा अतिरिक्त भांडवल म्हणतात। या कर्जाऊ भांडवलासाठी उभारणीसाठी कर्ज रोख्यांची विक्री, ठेवी स्वीकारणे, बंधपत्रे, बँकेचे तसेच वित्तीय संस्थेचे कर्ज इत्यादी पर्याय उपलब्ध असतात। आणि कर्जाऊ भांडवलावर निश्चित दराने व्याज दिले जाते। तसेच भांडवलाची विशिष्ट कालावधीनंतर परतफेड केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोन्ही भांडवलामधला फरक येऊ शकतो एक्झाम मध्ये, त्यामुळे तुम्ही मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल यामधील फरक बघून ठेवा। आता आपण मुख्य स्रोत कर्जाऊ भांडवलाचा पाहणार आहोत, तो म्हणजे कर्ज रोखे, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डिबेंचर। कर्ज रोखे, कर्ज रोखा म्हणजे डिबेंचर ही संज्ञा मूळ लॅटिन शब्द डिबेर म्हणजेच DEBARE देब्र याचा अर्थ ऋणी असणे यावरून आलेली आहे। आता आपण पाहणार आहोत डिबेंचर किंवा कर्ज रोखे याचा व्याख्या। याची व्याख्या अशी कंपनी कायद्यामध्ये 2013 मध्ये दिलेली नाही, पण कंपनी कायदा 2013 कलम 230 मध्ये असे नमूद केले आहे की कर्ज रोखे या शब्दामध्ये कर्ज रोखे साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो, ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही। म्हणजेच काय? तर कर्ज रोखे या शब्दामध्ये कर्ज रोखे साठा म्हणजेच काय? तर डिबेंचर स्टॉक किंवा कर्ज रोखे साठा, बंधपत्रे म्हणजे बॉन्ड्स बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो की ज्या प्रतिभूती या काही कालावधीनंतर परत त्यांचे भांडवल हे परतफेड होते, ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे की कर्जाऊ भांडवल हे कर्ज आहे, एक प्रकारचं कंपनी कर्ज घेते आहे। कर्ज घेते पण कर्ज रोखे देऊन कंपनी कर्ज घेते। मग जेव्हा एखादं कर्ज घेतलं जातं त्या कर्जासाठी काही मालमत्ता ही तारण ठेवलेली असते किंवा नसतेही। आता आपण व्याख्या पाहणार आहोत। पाल्मर यांच्या मते कर्ज रोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तावेज, ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देणे। कर्ज रोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तावेज आणि ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देणे। म्हणजेच इथे काय करते कंपनी? तर कंपनी कबूल करते की मी एवढ्या किमतीचे कर्ज आणि ते कर्ज रोखे देऊन
म्हणजेच त्याचं डॉक्युमेंट देऊन, त्याचं सर्टिफिकेट देऊन, त्याची एक रिसीट देऊन मी हा कर्ज या मुदतीसाठी या माणसाकडून घेतलेले आहे. म्हणजेच काय, तर कर्ज रोखा म्हणजे कंपनीतले घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तावेज. मुद्रांकित का, तर याच्यावर कंपनीची मुद्रा असते, कॉमन सील असतं, म्हणून याला म्हणतात मुद्रांकित दस्तावेज. अजून एक डेफिनेशन दिलेली आहे टोफन. त्यांच्या मते कर्ज रोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तावेज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. म्हणजेच काय, आता इथे बघा, कर्ज रोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तावेज. पुरावा काहीतरी हवाय कर्जधारकास की कंपनीकडे मी एवढा कर्ज दिलं, म्हणून त्या कर्जाचा पुरावा म्हणून काही दस्तावेज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. म्हणून कर्जाचा पुराव्याचा दस्तावेज हा कंपनीकडून कर्ज रोखेधारकांना दिला जातो आणि हे कर्ज दिले जाते. कर्जधारक हे कर्ज कंपनीला काही काळासाठी देते, म्हणून एखादी कंपनीची एखादी मालमत्ता ही तारण ठेवलेली असते. की एखाद्या वेळेस जर कंपनीला कर्ज रोख्यांची किंमत, पूर्ण भांडवल हे परत करणं शक्य झालं नाही किंवा कंपनीला निश्चित दराने व्याज देणे शक्य झालं नाही, तर अशा वेळेस तारण केलेली मालमत्ता ही कंपनीचे विश्वस्त विकू शकतात आणि त्याची कर्जाची रक्कम हे वसूल केली जाते. म्हणजेच काय, या व्याख्याचा अर्थ सोप्या भाषेत काय आहे, कर्ज घेतल्याचा पुरावा, दुसरं म्हणजे कंपनीच्या मुद्रेखाली दिलेला दस्तावेज आणि तिसरं म्हणजे कर्ज रोखे प्रमाणपत्र. की जसं आपण भाग प्रमाणपत्र पाहिले आहे, भाग दाखला बघितलेला आहे, तसंच कर्ज रोखे प्रमाणपत्र ही कंपनीच्या मुद्रेखाली दिलेला एक दस्तावेज, एक पुरावा हा कंपनी कर्जधारकाला देत असते. आता आपण पाहूयात कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये. कर्ज रोखेची वैशिष्ट्ये, पहिला आहे वचन. कर्ज रोखे म्हणजे त्यावर नमूद केलेली ठराविक रक्कम कर्जावून घेतल्याची वचन आहे. हे एक वचन आहे, प्रॉमिस आहे. इट इज मेड बाय कंपनी टू डिबेंचर होल्डर. म्हणजेच हे कंपनी त्यांच्या कर्ज रोखेधारकांना वचन देते की मी एवढ्या किमतीचं कर्ज तुमच्याकडून घेत आहे. दुसरं आहे दर्शनी मूल्य. प्रत्येक भागाला जसं दर्शनी मूल्य असतं तसंच कर्ज रोख्यांना सुद्धा दर्शनी मूल्य असतं. प्रत्येक प्रतिभूतीला हे दर्शनी मूल्य असतं, म्हणून दर्शनी मूल्य. कर्ज रोख्यांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते. उदाहरणार्थ 100 किंवा 100च्या पटीत असते. दर्शनी मूल्य हे 100 किंवा 100च्या पटीत असते. परतफेडीची वेळ ही कधी असते, कर्ज रोख्यांच्या मुद्दलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. कर्ज रोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते, म्हणून परतफेडीची वेळ असते. का वेळ असते इथे नमूद केलेली, कारण की हे कर्ज रोखे हे कर्ज आहे, त्याच्या नावातच कर्ज येतं. म्हणजेच कर्ज हे आपण जर बँकेकडून एखाद्या माणसाने कर्ज घेतलं तर ते कर्जाची परतफेड ही काही काळानंतर किंवा काही वेळेत त्याला करावीच लागते, कारण की ते कर्ज आहे. तसंच इथे हे कर्ज रोखे आहेत, हे कर्जाऊ भांडवल आहे, म्हणून याची परतफेड ही ठराविक मुदतीनंतर, ठराविक कालावधीनंतर केली जाते. आणि ती तारीख कधी होणार आहे त्याची परतफेड, 5 वर्षांनी, तर 5 वर्षांनी कुठल्या तारखेला होणार आहे ती तारीख सुद्धा कर्ज रोखे प्रमाणपत्रावर नमूद केलेली असते. परतफेडीसाठी प्राधान्य. परत तेच की हे कर्ज आहे, आपण कर्ज हे पहिल्यांदा फेडलं जातं आणि मालकीचे भांडवल आहे ते नंतर फेडलं जातं. म्हणून परतफेडीसाठी जेव्हा कंपनी विसर्जनाच्या वेळेस जर परतफेड किंवा कंपनी अचानक विसर्जन करायची वेळ आली तर अशा वेळेस कर्ज रोख्यांना हा प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि त्यानंतर भागधारकांना प्राधान्य दिलं जातं. म्हणून परतफेडीसाठी प्राधान्य हे नेहमी कर्ज रोखेधारकांनाच असतं. परतफेडीचे आश्वासन. कर्ज रोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात आणि कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते. कर्ज रोखे हे दीर्घ मुदतीसाठी, हे अजून एक दीर्घ मुदतीचं कर्ज कंपनी उभारू शकते कर्ज रोख्यांमार्फत. म्हणूनच याची परतफेडीचे आश्वासन
याचं वचन कंपनीने दिलंच पाहिजे, कारण की हे दीर्घोत्तम कालासाठी हे उभारले जाते. त्यानंतर व्याज. विद्यार्थी मित्रांनो, हे कर्ज आहे म्हणजे नक्कीच त्याच्यावर व्याज देणार, इंटरेस्ट देणार. कुठलंही कर्ज असेल की त्यावर व्याज, इंटरेस्ट हे दिलं जातं. इथेही निश्चित दराने, पूर्वनियोजित दराने व्याज हे दिलं जातं. निश्चित दराने आणि ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीचा नफा कमवला असेल किंवा नसेल तरी व्याज देणे कंपनीस बंधनकारक आहे. सो इट इज बाइंडिंग ऑन अ कंपनी टू पे द इंटरेस्ट बिकॉज इट इज अ डेब्ट टू कंपनी. जसं कर्ज म्हणजेच काय, लोन. कर्ज देणं हे जसं कंपनीवर बंधनकारक आहे, तसंच कर्जावरील व्याज देणं हे सुद्धा कंपनीवर बंधनकारक आहे. म्हणून कंपनीने निश्चित दराने आणि ठराविक कालावधीमध्येच व्याज दिले पाहिजे. तसेच व्याजाची रक्कम ही कंपनीचा नफा वर अवलंबून नसते. कंपनी जरी नफा मिळवला किंवा नाही मिळवला तरी सुद्धा कंपनीने व्याज देणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. कंपनी रोख्यांसंबंधित घटक. कंपनी रोखे जेव्हा विकले जातात तेव्हा काही घटक त्यामध्ये आहेत. प्रथम घटक आहे कंपनी, दुसरा आहे विश्वस्त आणि तिसरा आहे कर्ज रोखेधारक. कंपनी म्हणजे काय, तर कर्ज घेणारी संस्था की जे कर्ज घेते. विश्वस्त म्हणजे कोण, तर कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकत असेल तर कंपनी कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करते. या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्जरोखे धारकांशी व्यवहार करते आणि विश्वस्त व कर्जरोखेधारक यांच्याशी कंपनी करार करते. या करारास विश्वस्त करार असे म्हणतात आणि यामध्ये कंपनीचे कर्तव्य व कर्जरोखेधारकांचे हक्क नमूद केलेले असतात. म्हणजेच इथे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, विश्वस्त हे फक्त अशा वेळेस अपॉइंटमेंट केली जाते किंवा नेमणूक केली जाते जेव्हा कंपनी ही 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकत असणार आहे किंवा कर्ज रोख्यांवर तारण, एखादी मालमत्ता तारण देणार असणार आहे. अशा वेळेस हे कंपनीवर बंधनकारक आहे की विश्वस्तांची नेमणूक करणं. कारण की का, विश्वस्तांचा रोल काय किंवा विश्वस्तांनी काय करायला, कार्य काय आहे, तर विश्वस्तांमार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. विश्वस्तांमार्फत कंपनी काय करते, कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. विश्वस्त आणि कर्जरोखेधारक यांच्याशी कंपनी करार करते. या दोघांशी जो करार होतो त्यालाच म्हणतात विश्वस्त करार, म्हणजे ट्रस्ट डीड. विश्वस्त करार. या करारामध्ये कंपनीचे कर्तव्य काय आहे, कंपनीने किती निश्चित दराने व्याज दिले पाहिजे, कंपनीची एखादी मालमत्ता जर तारण असेल तर कोणती मालमत्ता तारण आहे, कंपनीने किती निश्चित कालावधीनंतर कंपनीचे कर्जरोख्यांचे भांडवल परतफेड केली पाहिजे, हे सगळे नियम, या सगळ्या अटी, कंपनीचे कर्तव्य हे विश्वस्त करारामध्ये नमूद केलेले असते. तसेच कर्जरोखेधारकांचे हक्क काय आहेत की एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा झाला नाही किंवा वाटप योग्य नफा झाला नाही तर अशा वेळेस कंपनीचे कर्जरोखेधारकांचे काय हक्क आहेत. अशा वेळेस कंपनी अशा बरेच 2-3 वर्ष सलग लागोपाठ कंपनीला व्याज देणं शक्य झालं नसेल तर कर्जरोखेधारक अशा वेळेस तारण केलेली मालमत्ता विकून त्यांची व्याजाची रक्कम वसूल करू शकतात. त्यामुळे असे हक्क, कर्जरोखेधारकांचे हक्क हे या विश्वस्त करारामध्ये नमूद केलेले असते. पुढील वैशिष्ट्य आहे वाटपाचा अधिकार. कर्जरोखे वाटपाचा अधिकार हा कोणाला दिलेला असतो, कंपनी कायदा 2013 कलम 179(3) च्या नुसार संचालक मंडळाकडे कर्जरोखे वाटपाचा अधिकार असतो. संचालक मंडळाचे कडेच कर्ज वाटपाचा अधिकार दिलेला आहे. कर्जरोखेधारकांचा दर्जा, त्यांचा दर्जा काय आहे, त्यांचा स्टेटस काय आहे कंपनीमध्ये, तर कर्जधारक हे कंपनीचे धनको आहेत, म्हणजेच क्रेडिटर्स आहेत. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज असून त्यांना स्थिर दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते व असे व्याज कर्जरोख्यांच्या परतफेड
करेपर्यंत दिले जाते, म्हणूनच त्यांना धनको हा दर्जा दिलेला आहे, म्हणूनच त्यांना क्रेडिटर्स असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा हे वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की कर्ज रोखे धारकांचा दर्जा कंपनीमध्ये काय आहे, तर क्रेडिटर्स किंवा धनको आहे, आणि भागधारकांचा दर्जा कंपनीमध्ये काय आहे, तर ते मालक आहेत. लक्षात आलं? हे दोन्ही फरक तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढील वैशिष्ट्य आहे मतदानाचा हक्क नाही. आत्ताच आपण मुद्दा बघितला होता की कर्जधारक हे धनको असतात, म्हणजेच ते क्रेडिटर्स असतात, त्यांना त्यांचं कर्ज हे ठराविक मुदतीनंतर परत केलं जातं. तसंच त्या कर्जावर निश्चित दराने निश्चित कालावधीपर्यंत त्यांच्या कर्जाची परतफेड होईपर्यंत त्यांना व्याज दिलं जातं. म्हणूनच कर्जधारक हे धनको असल्या कारणाने त्यांना कोणताही मतदानाचा हक्क नाही. कंपनी कायदा 2013 कलम 71(2) नुसार कंपनी मतदानाचा हक्क असलेल्या कर्ज रोख्यांचे वाटप करू शकत नाही. कर्ज रोखेधारक कंपनीच्या साधारण सभेत मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. म्हणजेच कंपनी कायद्यानुसारच कंपनी मतदानाचा हक्क किंवा कर्जरोखेनुसार कंपनी मतदानाचा हक्क असलेल्या कर्जरोख्यांचे वितरण किंवा विक्री वाटप करू शकत नाही, कारण की ते धनको असतात, आणि म्हणूनच ते कंपनीच्या साधारण सभेमध्ये उपस्थित राहू शकत नाही, की जे भागधारक उपस्थित राहू शकतात, पण कर्जधारक किंवा धनको हे उपस्थित जनरल मीटिंगमध्ये किंवा कंपनीच्या सर्वसाधारण मीटिंगमध्ये उपस्थित राहू शकत नाही. ते कोणताही मतदानाचा अधिकार किंवा हक्क त्यांना नाही. पुढील महत्वाचा वैशिष्ट्य कर्जधारकांचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तारण. हे खूप खूप महत्वाचं आहे. जेव्हा कर्ज येतं तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायची, की कर्ज आलं म्हणजे त्याची परतफेड आणि त्याचं व्याज आलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर तारण आलं. लक्षात आलं? जेव्हा कर्ज घेतलं जातं तेव्हा त्याच्यावर काहीतरी तारण हे द्यावंच लागतं. सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता म्हणजेच फिक्स चार्ज किंवा तरती भार असलेली मालमत्ता फ्लोटिंग चार्ज तारण देऊन कर्ज रोखे सुरक्षित केले जातात. जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल तर कर्ज रोखे धारक कंपनीची मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात. इथे लक्षात ठेवायचे की तारण हे दोन प्रकारचे असणार आहे. एक स्थिर भार असलेली मालमत्ता म्हणजे फिक्स चार्ज स्थिर भार, आणि दुसरी तरती भार असलेली मालमत्ता म्हणजे फ्लोटिंग चार्ज. स्थिर भार असलेली मालमत्ता म्हणजे काय स्टुडंट्स इथे, तर एखादी मालमत्ता म्हणजे उदाहरणार्थ की प्लांट अँड मशिनरी किंवा फर्निचर, ही प्लांट अँड मशिनरी ही तारण ठेवलेली आहे, त्याच्यावर भार निर्माण केलेला आहे, म्हणजेच हा आला स्थिर भार असलेली मालमत्ता. आणि त्याच्या विरुद्ध फ्लोटिंग भार म्हणजेच अस्थिर भार असलेली मालमत्ता, तरती भार असलेली मालमत्ता म्हणजेच काय, तर कुठलीही पर्टिक्युलर एखादी ठराविक मालमत्ता ही तारण ठेवलेली नसते, त्याच्यावर भार निर्माण केलेला नसतो. कुठल्याही एका ठराविक मालमत्तेवर भार निर्माण केलेला नसणे म्हणजेच त्याच्यावर तरती भार असलेली मालमत्ता. मग अशा वेळेस जेव्हा कंपनीला व्याज देणं किंवा भांडवलाची परतफेड करणं शक्य नसेल, अशा वेळेस कर्ज रोखे धारक कुठलीही मालमत्ता, कंपनीची कुठलीही मालमत्ता ही विकू शकते आणि त्यांचे पैसे हे मिळवू शकते. कुठलीही मालमत्ता म्हणजे जी कंपनीच्या मालकीची कुठलीही मालमत्ता आहे ती विकू शकते. कुठल्या ह्याच्यामध्ये, तर तरती भार असलेली मालमत्ता. लक्षात आलं? दुसरा आहे जारीकर्ते. जारीकर्ते म्हणजे इशुअर. जारीकर्ते म्हणजे इशुअर. खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनीज कर्ज रोख्यांचे वाटप करू शकतात, म्हणजेच प्रायव्हेट कंपनी किंवा पब्लिक कंपनी हे कर्ज रोखे विकू शकतात किंवा त्यांचे वाटप करू शकतात. नोंदणी लिस्टिंग. कर्ज रोख्यांची किमान एका मान्यता प्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणे खूप आवश्यक आहे, कारण की नोंदणीशिवाय कर्ज रोखे हे त्या भाग बाजारात विकले जाऊ शकत नाही, त्यांची खरेदी किंवा विक्री होऊ शकत नाही. म्हणूनच कंपनीने कर्ज रोख्यांची किमान एका मान्यता प्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक
आहे. पुढील आहे हस्तांतरण. हस्तांतरण हे वैशिष्ट्य आहे कंपनीचं. हस्तांतरण हा सगळ्या प्रतिभूतींसाठी आहे. हस्तांतरांच्या दस्तऐवजाद्वारे कर्ज रोख्यांचे सहजपणे हस्तांतरण केले जाते. म्हणजेच एक कर्जरोखाधारक हा दुसऱ्याला त्याचे कर्जरोखे विकू शकतो, ट्रान्सफर करू शकतो, हस्तांतरण करू शकतो. कशामार्फत हस्तांतरण करू शकतो? तर इन्स्ट्रुमेंट ऑफ अ ट्रान्सफर. म्हणजेच हस्तांतरांच्या दस्तावेजाचा वापर करून तो त्याचे कर्जरोखे विकू शकतो आणि दुसरा जो इन्व्हेस्टर आहे किंवा दुसरा जो माणूस आहे तो हस्तांतरण हे कर्जरोखे घेऊ शकतो. आता आपण बघणार आहोत कर्जरोख्यांचे प्रकार. कर्जरोख्यांचे 8 प्रकार आहेत. प्रथम तारणानुसार, तारण असलेले आणि तारण नसलेले. दुसरा आहे हस्तांतरणानुसार, वाहक आणि नोंदविलेले. तिसरा आहे परतफेडीच्या अटीनुसार, परतफेडीचे किंवा न परतफेडीचे. आणि चौथा प्रकार आहे परिवर्तनानुसार. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षात आलं असेलच, नक्कीच तुम्ही हुशार आहात, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण अग्रहक्क भागांचे सुद्धा 8 प्रकार पाहिले आहेत आणि अग्रहक्क भागांचे 4 प्रकार आणि कर्जरोख्यांचे 4 प्रकार हे अगदी बरोबर, अगदी सेम टू सेम आहेत. परतफेडीच्या अटीनुसार म्हणजे परतफेडीचे आणि न परतफेडीचे हे दोन्ही प्रकार आपण अग्रहक्क भागांचे पाहिले आहेत. तसेच परिवर्तनीय अग्रहक्क भाग आणि अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. तसेच इथे आपण बघणार आहोत परिवर्तनीय कर्जरोखे आणि अपरिवर्तनीय कर्जरोखे. म्हणजेच हे 4ही प्रकार आपण आधीच अग्रहक्क भागांचे प्रकार जेव्हा पाहिले आहेत तेव्हा पाहिले आहेत. तेच प्रकार हे कर्जरोख्यांचे आहेत. त्यामुळे तुम्हाला हे अवघड जाणार नाही की लक्षात ठेवणं कर्जरोख्यांचे प्रकार 8 आहेत आणि ते कसे लक्षात ठेवायचं. तर इथे आपले 4 प्रकार ऑलरेडी आपण मागच्या तासिकामध्ये बघितले आहेत. तेच प्रकार हे कर्जरोख्यांचे आहे. फक्त इथे तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे की तारणानुसार कोणते आहेत आणि हस्तांतरणानुसार कोणते आहेत. आता आपण बघूया तारण असलेले कर्जरोखे. तारण ठेवून सुरक्षित म्हणजेच काय? तारण ठेवून सुरक्षित म्हणजे काय? कर्जरोखे हे तारण ठेवून सुरक्षित केले जातात. कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार बोजा निर्माण करून सुरक्षा दिली जाते. असा प्रभार कंपनीच्या एखाद्या मालमत्तेवर स्थिर प्रभार असू शकतो किंवा कोणत्याही मालमत्तेवर तरता प्रभाव असू शकतो. विश्वस्त करार करून कर्जरोखे सुरक्षित केले जातात. कर्जरोखे सुरक्षित करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे कर्जरोखा सुरक्षित कसं करायचं? तर प्रभार किंवा बोजा हा तयार करायचा. कशावर तयार करायचा? तर एखाद्या मालमत्तेवर. मग ती स्थिर प्रभाव असेल किंवा तो तरता प्रभाव असेल, पण तो तारण ठेवून ते कर्जरोखे सुरक्षित करणं महत्वाचं असतं. आपण मागील एका वैशिष्ट्यामध्ये बघितलंय की जर कंपनीला व्याज देणं किंवा भांडवल देणं, भांडवलाची परतफेड करणं जमले नाही तर कर्जरोखेधारक त्यांच्या विश्वस्तांमार्फत कंपनीची तारण केलेली मालमत्ता, स्थिर मालमत्ता किंवा तरती मालमत्ता किंवा तरता प्रभाव असलेली मालमत्ता ही विकू शकतात आणि त्यांचे पैसे मिळवू शकतात. त्यामुळे इथे विश्वस्त करार करणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तारण असलेले कर्जरोखे विकले जातात कंपनीकडून तेव्हा विश्वस्त करार, विश्वस्तांची नेमणूक करणं आणि विश्वस्त करार करणं हे बंधनकारक असते. दुसरा प्रकार आहे तारण नसलेले. याच्या विरुद्ध की ज्याच्यामध्ये प्रभार किंवा बोजा एखाद्या मालमत्तेवर निर्माण केला जात नाही, तारण दिलेले नसते. पण अशा कर्जरोखे विक्रीला कंपनी 2013 ने प्रतिबंध केला आहे. म्हणजेच आता कुठलीही कंपनी तारण नसलेले कर्जरोखे विकू शकत नाही. आता जे कोणतेही कर्जरोखे कंपनी विकते ते सगळे तारण असलेले सुरक्षित कर्जरोखे असतात. तिसरा प्रकार आहे वाहक. कर्जरोखे धारकांची नोंदवहीत हस्तांतरण रीतसर पद्धतीने केले जाते. वाहक म्हणजे काय? की ज्या कर्जरोख्यांचे ची नोंद ही नोंदवही कंपनीच्या नोंदवहीत केलेली असते त्यालाच म्हणतात वाहक. आणि जर एखाद्या कर्जरोखे धारकाला त्याचे कर्जरोखे दुसऱ्याला विकायचे असतील तर तो हस्तांतरण हे रीतसर पद्धतीने केले जाते. म्हणजेच इन्स्ट्रुमेंट ऑफ अ ट्रान्सफर किंवा हस्तांतरांचे दस्तऐवज वापरूनच त्याचे रीतसर पद्धतीने हस्तांतरण केले जाते. इथे नोंदवहीत कर्जरोखे धारकांचे नाव,
त्यांचा पत्ता, त्यांनी किती कर्जरोखे विकत घेतलेले आहेत, सगळी माहिती दिलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत तिसरा प्रकार, नोंदविलेले कर्जरोखे. नोंदविलेले याचा अर्थ सांगतो की ज्याची नोंद होते ते म्हणजेच नोंदविलेले. कर्जरोखे धारकांची नोंद म्हणजेच त्यांचे नाव, त्यांचा पत्ता, त्यांनी धारण केलेल्या कर्जरोख्यांची माहिती ही नोंदवहीत, कंपनीच्या नोंदवहीत केलेली असते. आणि अशा कर्जरोख्यांचे हस्तांतरण हे रीतसर पद्धतीने केले जाते. हस्तांतरण रीतसर पद्धतीने म्हणजेच काय, तर आपण मागील वैशिष्ट्यात बघितलं होतं की हस्तांतरणाची पद्धत ही हस्तांतरणाचे दस्तावेजाद्वारा रीतसर पद्धतीने केले जाते. इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर वापरून त्याचे हस्तांतरण केले जाते. चौथा प्रकार आहे वाहक. वाहक म्हणजे काय, तो नोंदविलेल्या कर्जरोखेच्या विरुद्ध, म्हणजेच कर्जरोखे धारकांची नावे, त्यांचा पत्ता किंवा त्यांनी धारण केलेले कर्जरोखे यांची कोणतीही नोंद कंपनीच्या नोंदवहीत नमूद नसते आणि हे दुसऱ्याला सुपूर्द करून हस्तांतरित होतात. म्हणजेच जर हा कर्जरोखे धारक आहे, त्याच्याकडे 100 कर्जरोखे आहेत आणि त्याला या माणसाला त्याचे कर्जरोखे, सगळे कर्जरोखे विकायचे आहेत, तर त्याच्याकडे वाहक प्रकारचे कर्जरोखे असतील तर तो फक्त त्याचे कर्ज प्रमाणपत्र हे या व्यक्तीला देऊन त्याचे कर्जरोखे विकू शकतो. म्हणजे इथे कुठलीही रीतसर पद्धत हस्तांतराची उपयोग केला जात नाही. मग त्याला व्याज कसं मिळतं, त्याची कुठलीही माहिती, कुठलीही नोंद ही नोंदवहीत नसते, तर त्याला व्याज कसं मिळतं, तर त्याला व्याज हे व्याज कूपनद्वारे दिले जाते. पुढचा प्रकार आपण बघणार आहोत परतफेडीचे कर्जरोखे. परतफेडीचे म्हणजेच ठराविक मुदतीनंतर त्यांची भांडवलाची परतफेड केली जाते. मुदतीची तारीख लक्षात ठेवा, मुदतीची तारीख ही कर्जरोख प्रमाणपत्रावर नमूद केलेली असते आणि मुदत संपल्यानंतर एकूण सर्व रक्कम एकत्रित किंवा टप्प्याटप्प्याने दिली जाते आणि म्हणूनच परतफेडीची तरतूद ही विश्वस्त करारामध्ये सुद्धा केलेली असते. न परतफेडीचे म्हणजे जे कधीच परत केले जात नाही असं नाही, तर जे भांडवल, कर्जाऊ भांडवल किंवा जे कर्जरोखे भांडवल जे आहे ते काही कालावधीनंतर परत न करता ते कंपनीच्या विसर्जनानंतर परत केले जाते, म्हणून त्याला म्हणतात न परतफेडीचे. अथवा एखाद्या अटीचा भंग केल्यास किंवा एखाद्या आकस्मिक घटनेनंतर सुद्धा ते परत केले जाते. पुढचा प्रकार आहे परिवर्तनीय. ठराविक मुदतीनंतर समहक्क भागांमध्ये परिवर्तन केले जाते. साधारण सभेमध्ये विशेष ठराव करणे फार गरजेचे आहे आणि बाजार मूल्यांपेक्षा कमी दराने समहक्क भाग त्यांना मिळतात. ठराविक मुदतीनंतर समहक्क भागांमध्ये परिवर्तन होते, समहक्क भागांमध्ये परिवर्तन होते, त्याचे रूपांतर होते. म्हणूनच समहक्क धारकांची मंजुरी यासाठी महत्वाची असते आणि ती बंधनकारक असते. म्हणून साधारण सभेमध्ये विशेष ठराव करणे गरजेचे असते आणि अशा वेळेस समहक्क भाग हे कमी दराने या कर्जरोखे धारकांना दिले जाते आणि त्याच्यानंतर समहक्क भागधारकांचे जे काही हक्क आहेत ते सगळे हक्क त्यांना अधिकार मिळतात. आठवा शेवटचा प्रकार आहे अपरिवर्तनीय. म्हणजेच याच्या विरुद्ध परिवर्तन समहक्क भागांमध्ये केले जात नाही, त्याचं रूपांतर समहक्क भागांमध्ये केले जाते. म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्रांनो, त्याची परतफेड होते. परतफेड ठराविक मुदत संपल्यानंतर केली जाते. यांच्या मूल्यांमध्ये वृद्धी होत नाही, कारण की परिवर्तनीय मध्ये काय होतं, समहक्क भाग मिळतात त्यामुळे त्यांच्या मूल्यांमध्ये वृद्धी होते. समहक्क भागांमध्ये कारण की वृद्धी होत असते, पण यांच्या मूल्यांमध्ये वृद्धी होत नाही, कारण की त्यांचे रूपांतर, त्यांचे परिवर्तन हे समहक्क भागांमध्ये होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिले कर्जाऊ भांडवल म्हणजे काय, त्याची थोडी वैशिष्ट्ये, तसेच कर्जाऊ भांडवलाचा महत्वाचा स्रोत आपण पाहिला तो म्हणजे कर्जरोखे. कर्जरोखे म्हणजे काय, त्याची व्याख्या तसेच त्याची वैशिष्ट्ये आणि प्रकार आता आपण पाहिले. पुढच्या तासिकामध्ये आपण बघणार आहोत कर्जाऊ भांडवलाचे इतर स्रोत. धन्यवाद.
धन्यवाद.